नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय गोटातली मोठी बातमी। अंधेरी पोटनिवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्ह गोठवलंय। या पोटनिवडणुकीमध्ये हे चिन्ह कुणालाही वापरता येणार नाहीये। त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाचं नाव देखील या पोटनिवडणुकीमध्ये कुणालाही वापरता येणार नाही। अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलाय। धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गटाने कागदपत्र सादर केली होती आणि त्यानंतर काल शिवसेनेने देखील धनुष्यबाण चिन्हासाठीची कागदपत्र सादर केली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाची 4 तास बैठक झाली। त्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला। आणि या सगळ्या घडामोडींनंतर आता उद्धव ठाकरेंनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा एक जुना फोटो पोस्ट केलाय। त्याचबरोबर फोटोला जिंकून दाखवणारच असं कॅप्शन त्यांनी दिलंय। एका अर्थाने उद्धव ठाकरेंनी ही लढाई जिंकण्याचा निर्धारच व्यक्त केलाय। शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांनी देखील एक सूचक फोटो ट्विट केलेला आहे। निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि नाव तात्पुरतं गोठवल्यानंतर नार्वेकरांनी वाघाचा फोटो ट्विट करत त्याला आमचं चिन्ह श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असं कॅप्शन नार्वेकर यांनी दिलंय। नार्वेकरांच्या या नव्या ट्विटमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यांनी एक फोटो ट्विट करत सूचक कॅप्शन असं दिलेलं आहे। आमचं चिन्ह श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलंय। निवडणूक आयोगाच्या या अभूतपूर्व निर्णयानंतर मातोश्रीवर हालचालींना वेग आलेला आहे। मातोश्रीवर आज दुपारी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीमध्ये आता पुढील रणनीतीबाबत चर्चा होणार आहे। आता पुढे नेमकं काय करायचं यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असतील। तर तिकडे शिंदे गटाकडून देखील संध्याकाळी 7 वाजता सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, काल ज्या हालचाली घडल्या, घडामोडी घडल्या, त्यानंतर आता दोन्ही गटाकडून महत्त्वाच्या बैठकी बोलावण्यात आलेल्या आहेत। काय सविस्तर अपडेट? खरं तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय अपेक्षित होता आणि यापूर्वी सुद्धा ज्या पद्धतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका राहिलेली होती की नवीन चिन्ह घरोघरी पोहोचवायचं आहे असं देखील ते म्हटले होते। परंतु शिवसेना नावाच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाची भूमिका कालच्या निर्णयामध्ये पाहायला मिळालेली आहे। शिवसेना नावाला जोडून इतर शब्द किंवा काहीतरी शब्द त्या संबंधी शब्द वापरावे असं देखील निवडणूक आयोगाने सांगितलं आहे। त्यामुळे नेमकं चिन्ह काय असेल अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधी याबाबत निश्चित करण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणावरती आता कोर्टात सुद्धा धाव उद्धव ठाकरे गटाने घेतलेली आहे। ज्या पद्धतीच्या निर्णयाला अपेक्षित असं कारवाई होणं अपेक्षित आहे किंवा न्याय मिळणं अपेक्षित आहे, या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत न्यायालयामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणं अपेक्षित आहे। आज 12 वाजता एक महत्त्वाची बैठक मातोश्रीवरती पार पडणार आहे। मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते मंडळी पदाधिकारी येणं अपेक्षित आहे। उद्धव ठाकरे स्वतः या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहे। तर शिंदे गटाची सुद्धा आज संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्यात सर्व आमदार खासदार उपस्थित असणार आहेत। मुळातच शिवसेनेचं नवीन चिन्ह काय असेल आणि उद्धव ठाकरे हेच आमचे चिन्ह किंवा उद्धव ठाकरे सांगतील तेच चिन्ह आता कायम असणार आहे। परंतु ज्या पद्धतीचा इंस्टाग्राम फोटो उद्धव ठाकरे यांनी ट्विट केलेला आहे की ही लढाई मी जिंकून दाखवणारच, खरं तर बाळासाहेबांच्या या शिवसेनेला मोठा धक्का कालच्या निर्णयानंतर बसलेला होता। त्यामुळं आता ही लढाई केवळ उद्धव ठाकरे यांच्यापुरतं सीमित राहिलेली नाही, दोन्ही गटांमध्ये सीमित राहिलेली नाही, तर शिवसेनेच्या मूळ अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने ही लढाई आता फार महत्त्वाची झालेली आहे। त्यामुळं न्यायालयाच्या बाजूने जसा लढा सुरू आहे त्याच पद्धतीनं आगामी निवडणुका लक्षात घेता चिन्ह नेमकं काय असेल, तात्पुरत्या स्वरूपाची ही निवडणूक आयोगाची कारवाई असेल का,
हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानं आता खळबळ उडाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगानं घेतलेला निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे आता ठाकरे गट निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी सुप्रीम कोर्टात ठाकरे समर्थक अर्ज दाखल करणार असल्याची माहिती असून या कायदेशीर लढाईची जबाबदारी अनिल देसाईंच्या खांद्यावर असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी आता सुप्रीम कोर्टात ठाकरे समर्थक जाणार, अर्ज दाखल करणार अशी माहिती मिळते. काय सविस्तर अपडेट? बरोबर आहे. सुप्रीम कोर्टाचे दरवाजे आता शिवसेना म्हणजे शिवसेनेचे ठाकरे गट ठोकावर असल्याची माहिती पुढे आलेली आहे. अनिल देसाई दिल्लीत आहे. काल रात्री ते उशिरा परतणार होते मुंबईला, पण त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आणि ते आता सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये ते वकिलांसोबत त्यांनी रात्री उशिरा त्यांची जर बघितलं आपण तर काल रात्री उशिरापर्यंत त्यांच्या बैठकीत सत्र सुरू होते. रात्री 1:30 ते 2 वाजेपर्यंत वकिलांसोबत बैठक झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. त्यानंतर आज पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 11-11:30 नंतर होऊ शकतं ते आज सुप्रीम कोर्टामध्ये रजिस्ट्रारकडे याचिका दाखल करतील अशी ही शक्यता व्यक्त केली जात आहे. सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावाचे, कारण की ज्यामध्ये शिवसेनेला खास करून ठाकरे गटाला नैसर्गिक न्याय असतो तो न्याय मिळाला नाही अशी त्यांची अपेक्षा आहे. कारण की त्यांनी ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये वेळ मागितली होती अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याकरिता आणि ज्या पद्धतीनं अंधेरी 20ची जी पोस्ट निवडणूक आहे पूर्वची, त्यामध्ये 166 क्रमांकाच्या विधानसभा निवडणुकीची निवडणूक आहे, पोटनिवडणूक, त्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये निवडणुकीचं चिन्ह फ्रीज करण्यात आलेलं आहे, ज्याला गोठवण्यात आलेलं आहे. त्यामागे ज्या पद्धतीनं जो डाव होता तो एकनाथ शिंदेचा डाव त्यांनी उधळून लावण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं काल निवडणूक आयोगापुढे याचिका दाखल केली होती त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की पोटनिवडणुकीमध्ये जर एकनाथ शिंदेना चिन्ह घ्यायचं नाही तर ते त्यांना चिन्ह का हवं आहे अशा प्रकारची मागणी आणि सोबतच त्यांनी हे असंही म्हटलं होतं की ज्या पद्धतीने जे ज्यांनी डॉक्युमेंट केलेले ते डॉक्युमेंट देखील अनेक बोगस आहेत, ते बेकायदेशीर आहे आणि त्यांनी फक्त नावाची यादी दिलेली आहे, कुठल्या प्रकारचे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही आहे. आम्ही 180 जे आमचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य आहेत त्यापैकी 160 म्हणजे जवळपास 70% जास्त पदाधिकाऱ्यांचे जे राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी आहेत त्यांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. असं असताना देखील आमच्यावरती हा अन्याय का, हा अन्याय दूर करण्याकरता ते सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावतील अशी माहिती सूत्रांनी दिली आणि त्याची सर्वस्व जबाबदारी दिल्लीमध्ये असलेले अनिल देसाई खासदार आहे राज्यसभेचे आणि शिवसेनेचे सचिव आहेत त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. आम्ही त्यांच्या निवासस्थानीच आहे. अनिल देसाई यांच्या निवासस्थानी महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं थोड्याच वेळात अनिल देसाई बाहेर पडतील. त्यानंतर स्पष्टपणे आज त्यांची दिवसभराची काय भूमिका राहणार आहे, कशा पद्धतीने ते याचिका दाखल करणार आहे, त्यानंतर त्या सोबतच त्यांची लढाई कशी राहणार आहे. कारण की ज्या पद्धतीने माहिती मिळते की प्रतिज्ञापत्राचे मोठमोठे डब्बे तयार करून ज्यावरती बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे चित्र लावून हे असे ट्रकद्वारे हे डब्बे प्रतिज्ञापत्राचे डब्बे जे आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आगामी आठवड्यामध्ये म्हणजे पुढील आठवड्यामध्ये दाखल करण्यात येणार आहे, जमा करण्यात येणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता ही लढाई आरपारची लढाई अशीच शिवसेनेची भूमिका आहे. बरं प्रशांत, अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर मूळ शिवसेना आम्हीच असल्याचा दावा दीपक केसरकर यांनी केलाय. निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आपल्यासोबत शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर साहेब आहेत. साहेब, काय सांगाल? तुम्ही निकाल सुद्धा ऐकला असाल, काय पहिली प्रतिक्रिया आहे? एक असं आहे की हा निकाल तात्पुरता आहे, पोटनिवडणुकीपुरता आहे आणि त्याच्यामुळे आमचं जे काय म्हणणं आहे की मेजॉरिटी ही आमच्याबरोबर आहे, 70%पेक्षा जास्त आमदार आमच्याबरोबर आहेत, 70%पेक्षा जास्त खासदार आमच्याबरोबर आहेत, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आमच्यावर आहेत. खरं तर हे चिन्ह गोठवल्यानंतर किंवा पक्षाचं नाव वापरू नका असं सांगितल्यानंतर तुमच्यासमोर आता नेमके कुठले कुठले पर्याय आहेत आणि 10 तारखेला जी सुनावणी होणार आहे त्या 10 तारखेच्या सुनावणीला तुम्ही कशा पद्धतीने सामोरं जाल? बघा, आमचं नाव बदललेलंच नाही, आमचं नाव युती आहे आणि युतीसाठी आम्ही मतदान मागणार, युतीसाठी महाराष्ट्राची जनता मतदान करणार, ही वस्तुस्थिती आहे. ते कशासाठी मागणार आहेत हा मुळात प्रश्न आहे. ते कधीच सामोरे गेलेले नाही आहेत आघाडीच्या नावाने. आघाडी हे केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लोभापाठी केली गेलेली एक ॲडजस्टमेंट होती आणि ती महाराष्ट्राच्या जनतेला कदापिही मान्य होणार नाही याची मला खात्री आहे. एकूणच सगळं पाहायला गेलं तर ॲफिडेव्हिट आहे ते बऱ्याच प्रमाणात घातले जातात, कारण आम्हीच शिवसेनेवरती दावा करतोय किंवा चिन्हावरती दावा करतोय असं सांगितलं जाते. मात्र यावर सुद्धा काही शंका उपस्थित केल्या जाते.
एक आहे की गेली अनेक दिवस आम्हाला सर्वांनाच शंका होती की खोटी ॲफिडेव्हिट घातली जात आहेत म्हणून, आणि आज ज्यावेळेला त्या ठिकाणी धाड पडलेली आहे आणि त्या धाडीमध्ये जे लोक स्वतःला खरी शिवसेना म्हणून खोटं काहीतरी महाराष्ट्राला भासवत आहेत त्यांच्या खोटी ॲफिडेव्हिट्स, असं मला वाटतं, मी आता याची खात्री नाही केलेली, परंतु त्यांचीच आहे ती ॲफिडेव्हिट्स अशी मला माहिती मिळते. आपण सुद्धा ही माहिती कन्फर्म करून घेऊ शकता. अशी जर 3-4 हजार ॲफिडेव्हिट्स त्यांची मिळू शकतात तर अशी किती बोगस ॲफिडेव्हिट त्यांनी केलेली आहेत याचा तुम्ही विचार करून बघा. शेवटचा प्रश्न, या सगळ्या लढाईत कुणाचा विजय होईल? शिवसेना हे नाव कायम राहील आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल का? आम्हाला मिळणार, कारण 70% जास्त आमदार, खासदार, शिवसैनिक सगळे आमच्याबरोबर आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही आमची बाजू मांडू आणि आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. आणि मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये विजय सुद्धा आमचाच होणार. शिवसेना आणि धनुष्यबाणावरती आमचाच दावा कायम आहे आणि आमचाच या लढाईमध्ये विजय होईल अशा पद्धतीचा विश्वास आहे ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट केलंय, खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केलाय. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही, लढणार आणि जिंकणारच. आम्ही सत्याच्या बाजूनं, सत्यमेव जयते असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय. त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया. खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केलाय. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही, लढणार आणि जिंकणारच. आम्ही सत्याच्या बाजूने, सत्यमेव जयते असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलंय. शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी देखील ट्विट करत निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिलंय. शिवसेना नाव वापरता येईल, परंतु त्याला काही नाव जोडावं लागेल. कुणीही चुकीची माहिती देऊ नये. शिवसेना नावासोबत सुटसुटीत नाव जोडावं लागेल असं आयोगानं सुचवल्याचं त्यांनी म्हटलंय. धनुष्यबाण गोठवण्याचा आयोगाचा निर्णय तात्पुरता आहे. चिन्हाबाबत अंतिम निवाडा होईपर्यंत हा निर्णय लागू राहील हे आयोगानं म्हटलंय. अंतिम निवाडा कधी ते पुढील काळात ठरेल असं ट्विट डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केलंय. तर पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना नेते आणि मविया नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात. अंधेरीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे शिंदे गटाने खूप जास्त घाई केली आणि हा निर्णय याने द्यावा लागला. पण मला या ठिकाणी सांगायचं की एक आम्ही सर्व शिवसैनिकांना तो धक्कादायकच आहे. या पोटनिवडणुकीत त्यांचा उमेदवारच नाहीये ना, तरी पण त्यांनी प्रेशरच केलं सारखं वाटतं ना. आयुष्यातला काळा दिवस मी तुम्हाला सांगतो की आम्हाला दुःख झालेलं आहे म्हणजे, आणि संताप पण येतोय. इतका संताप येतो असं वाटतं ना की त्यांना काय करावं. परमेश्वर यांना कधी माफ नाही करणार. शिवसैनिक तर करणारच नाही, पण यांना परमेश्वर कधी माफ नाही करणार. यांच्यामुळे त्या ठिकाणी हे आज आम्हाला नुकसान झालेलं आहे. यांच्यामुळे अत्यंत दुर्दैवी निर्णय, परंतु ह्याने आम्ही खचून जाणार नाही. आणि विशेषतः जर आपण लोकांची, जनसामान्याची भावना जर लक्षात घेतली तर अशा प्रकारे वेगवेगळ्या यंत्रणाचा वापर आणि गैरवापर करून घेऊन कशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न होतो हे जनतेला माहीत आहे. जनता सुज्ञ आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की ते आमच्या मागे राहिल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत वाईट गोष्ट एका गोष्टीचा वाटते की पक्षाचं नाव देखील घेऊ शकत नाही. आजही लोकसभेमध्ये आमचे खासदार आहेत ना, विधानसभेमध्ये आजही आमचे आमदार आहेत. विधान परिषद म्हणून 12चे 12 आमदार आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतो. मग आज आम्ही कोणाचं नाव घ्यायचं, कुठच्या पक्षाचं नाव घ्यायचं, ही दुर्दैवी आहे. एवढंच जर त्यांना काळजी होती या पोटनिवडणुकीची तर निवडणूक आयोगाने ती निवडणूक पुढे देखील ढकलता आली असती. पण एका प्रकारे हे कोणाच्या सांगण्यावरून होतोय, का हे असं एवढी घाईघाईने हा निर्णय घ्यावा लागला. एवढ्या वर्षाचा पक्ष आहे. आज एफिडेव्हिट 10 लाख आम्ही दिले, 7 लाख दिलेत. अवघ्या 4 तासामध्ये सुनावणी करून घेऊन हे गोठवण्याचा प्रयत्न, जे पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही केलेलं आहे, हे दुर्दैवी आहे. खऱ्या अर्थानं लोकशाहीला संपवण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे तो आजच्या शिवसेनेच्या बद्दलच्या चिन्हाच्या निर्णयाचा जो काही घोळ झालेला होता आणि त्याच्यामध्ये हा वाद घडवून आणण्याचं पाप बीजेपीकडून केलेलं होतं त्याचाच हा परिणाम आहे. आणि म्हणून
या पद्धतीचं जे भाजपचं कुटील राजकारण चाललेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. धक्कादायक निर्णय आहे. शिवसेनेने तिथं काय भूमिका मांडली याची आमच्याकडे माहिती नाही, पण असं दिसतंय की उद्धव ठाकरेंच्या घरातून शिवसेना चोरीला गेली. आता ती कुणाच्या घरी दिसेल सापडेल हे आता पुढच्या काळात पाहायचं. शिवसेनेने त्या ठिकाणी आपली बाजू मांडलेली आहे. त्यांना त्या डे टू डे काय काय घडलेलं आहे याची मला माहिती नाही, पण प्रथम दर्शनी असं दिसतंय की भारतात आता इथून पुढे पक्ष देखील चोरीला जाऊ शकतात. दरम्यान उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास गमावल्यामुळेच ही वेळ आल्याची प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी आधी हिंदुत्व घालवलं, नंतर सरकार, आता निशाणी आणि नावही घालवलं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा जनतेचा विश्वासही गेला. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अंतिम नसून सर्व पुराव्यांची छाननी करणं आणि संबंधित गटांना तोंडी पुरावा सादर करण्याची संधी देणं या गोष्टीला बराच वेळ लागू शकतो. त्यामुळेच तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक आयोगाने हा निकाल दिल्याचं मत कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलंय. दोन्ही शिवसेनेच्या दोन्ही गटांतर्फे या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. अर्थात त्यांना या अंधेरी विधानसभेच्या निवडणुकीत भाग जर घ्यायचा असेल, उभं राहायचं असेल त्यांच्या उमेदवाराला, तर निश्चितपणे या निकालाला ते चॅलेंज करू शकतात. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की निवडणूक आयोगाला हा पूर्ण निकाल द्यायला बराच कालावधी लागेल. साधारणतः 6 महिन्याच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाकडून निकाल अपेक्षित असतो आणि निवडणूक आयोगापुढे जी प्रतिज्ञापत्र दाखल झालेली आहेत त्याचप्रमाणे तोंडी पुरावा काय काय सादर केला जातो तो देखील महत्त्वपूर्ण ठरेल आणि त्यावरच ह्या निवडणूक चिन्हाचं भविष्य अवलंबून असेल. नुकत्याच गोरेगाव इथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत संजय राऊत यांच्या नावानं रिकामी खुर्ची ठेवण्यात आली. यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी टीका केली आहे. या घटनेवरून बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती आणि त्यांच्या विचारानं कोण पुढे चाललंय हे दिसून आल्याचं त्यांनी म्हटलं. ज्या भ्रष्टाचारी माणूस आतमध्ये त्या माणसाची खुर्ची गोरेगावच्या जाहीर सभेत जी काय लावली गेलेली आहे याचा सगळ्या जनतेने जाहीर निषेध केला. आपल्या हिंदू धर्मामध्ये असं होत नाही, जिवंत माणसाची खुर्ची लावली जाते आणि ती उद्धव साहेबांनी लावून की त्याला आतमध्येच कायमचं ठेवण्याचं कदाचित त्यांनी पण केला असेल आणि म्हणून गोरेगावच्या सभेमध्ये त्या जिवंत माणसाची खुर्ची तिथं लावून त्यांनी जे काय दाखवून दिलं. पण आम्ही दिवंगत बाळासाहेबांची खुर्ची लावून त्याची पूजा करून या बीकेसीला संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं की आदरणीय आणि वंदनीय बाळासाहेब हे आमचे प्रेरणास्रोत आहेत आणि त्यांच्याच विचाराने आम्ही पुढे वाटचाल करतोय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय. या शिबिराला राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी मार्गदर्शन केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत एक ट्विट केलंय. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी इथल्या भाजपच्या 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय विनोद तावडे यांनी मार्गदर्शन केलं. प्रशिक्षणात सहभागी झालेले माझ्यासह सरकारमधील भाजपचे मंत्री, आमदार आणि प्रदेश पदाधिकारी यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकरांनी ब्रिटिशांना मदतच केली होती असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा कर्नाटकात आली असता घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, Sardar Patel, all these people, they gave their lives fighting the British. In my study of history, in my understanding, the RSS was helping the British. In my understanding, Savarkar used to get a stipend from the British. These are historical facts, and these are not facts that the BJP can hide.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निषेध व्यक्त केलाय। राहुल गांधींकडून वारंवार जाणीवपूर्वक सावरकरांचा अपमान केला जात असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे निषेध करणार का, असा सवालही फडणवीसांनी केलाय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ते इंग्रजांचे हस्तक होते, ते इंग्रजांकडून पैसा घेत होते, अशा अनेक गोष्टी ते सातत्याने या ठिकाणी बोलतायत। खरं म्हणजे राहुल गांधींचा मी निषेध करतो। अनन्वित अत्याचार इंग्रजांचे सहन करून देखील त्या ठिकाणी अंदमानच्या कालकोठरीमध्येही ते सातत्याने भारतीय स्वातंत्र्याचाच विचार करत होते, त्याचीच काव्य लिहित होते आणि तिथल्या कैद्यांना धीर देत होते। अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात। याचं कारण राहुल गांधींना भारताचा इतिहासच माहिती नाही, न त्यांना काँग्रेसचा इतिहास माहिती आहे, न त्यांना भारताचा इतिहास माहिती आहे। आता माझा सवाल हा सन्माननीय उद्धव ठाकरेजींना आहे की राहुल गांधीच्या वक्तव्याचा ते निषेध करणार आहेत की नाही। ही जी कुठली भारत जोडो का तोडो यात्रा त्यांनी सुरू केली आहे, या यात्रेच्या स्वागताकरता शिवसेनेचे नेते ते पाठवणार आहेत का, आणि पाठवून या ठिकाणी जे वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे त्याचं समर्थन ते करणार आहेत का, याचंही उत्तर आता कुठेतरी उद्धवजींनी दिलं पाहिजे। आणि आता एक धक्कादायक बातमी। कालच्या नाशिकच्या बस अपघातानंतर देखील ट्रॅव्हल्सवाल्यांचा मनमानी कारभार सुरूच असल्याचं समोर आलंय। नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा नंबर बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाशिम जिल्ह्यातून रोज मुंबई आणि पुण्याला 200हून अधिक ट्रॅव्हल्स जातात। अशाच ज्योतिबा ट्रॅव्हल्सच्या नागपूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाने बसचा नंबर बदलल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। कारंजा परिसरातील एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी थांबलेल्या ट्रॅव्हल्स बस चालकाने हा नंबर बदलतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आलाय। ज्योतिबा ट्रॅव्हल्सच्या बसचा अगोदर KA 518712 हा नंबर बदलून नंतर KA 51AB 3627 अशी नवीन नंबर प्लेट लावण्यात आली आहे। बसची नंबर प्लेट बदलल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळताच शेलू बाजाराजवळ मंगरुळपीर पोलिसांनी गाडीची चौकशी करून बस पोलीस स्टेशनला जमा केली आहे। याबाबत आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल। नाशिकमधील ट्रक आणि बस अपघात प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे। अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेला ट्रक चालक रामजी यादव याला रात्री उशिरा आडगाव पोलिसांनी अटक केली आहे। ट्रक चालक रामजी हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे। आडगाव पोलीस ठाण्यात ट्रक आणि लक्झरी बसच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचबरोबर आतापर्यंत 12 पैकी एकूण 8 मयतांची ओळख पटली असून 8व्या मृताचं नाव ब्रह्मदत्त मनवर असं आहे आणि ते वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे। अद्यापही मृतांपैकी इतर 4घांची ओळख पटलेली नाही। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत। आक्रमक झाले। शिवसैनिकांनी वैभव नाईक यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला।